नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे आणि या संदर्भात नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलाय। उद्या जी मतमोजणी होणार होती आज झालेल्या मतदानाची ती आता 21 तारखेला होणार आहे आणि सगळे निकाल आता 21 तारखेलाच समोर येतील। 21 डिसेंबरला सगळे निकाल लागतील। त्यामुळे सगळे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू राहील। कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतला काहीची नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे। काय म्हटलं कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड, तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल। इलेक्शन कमिशन कडून काही वकील उपस्थित झाले तर त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलं? इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं, मान्य नाही केलं पण कोर्टाने। त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर। तर